स्वाती आहे. महाराष्ट्र सेट 2021 च्या परीक्षेची तयारी या व्हिडिओपासून होत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट पेपर 1 म्हणजेच सर्वांसाठी जे पहिलं पेपर कंपल्सरी आहे, जनरल पेपर आहे, त्याचा सिलेबस आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की पहा, कारण कुठल्याही परीक्षेची सुरुवात त्याच्या सिलेबसवरून होते. जर आपल्याला सिलेबसच व्यवस्थित नाही समजलं आणि सिलेबसच जर माहित नसेल तर आपल्याला रोडमॅप किंवा डिरेक्शन पुढच्या तयारीसाठी भेटणार नाही. तर सिलेबस हे खूप मोठं आणि खूपच महत्त्वाचं रोल प्ले करते कुठल्याही एक्झामला क्रॅक करण्यामध्ये. सुरुवात करण्या अगोदर आपण पेपर फर्स्टचा सिलेबस डिस्कस करून घेऊया आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पेपर 2 जे की आपलं कॉमर्स आहे, आपल्या चॅनलवर कॉमर्सचे पेपर 2 शी रिलेटेड जे काही व्हिडिओज आहेत, जे काही 10च्या 10 युनिट आहेत, त्याचे जे काही महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तर त्यापूर्वी पेपर फर्स्ट जे आहे, जे की सगळ्यांसाठी कॉमन आहे, जे जनरल पेपर आहे, त्याचा सिलेबस एकदा आपण पाहून घेऊया. चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर बघा, न्यू बिगिनिंग 2021 हे आता झालेले आहे. जस्ट 2 दिवसापूर्वी आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तर आपल्याला जून मध्ये या वर्षी 2021 चं महाराष्ट्र सेट असो किंवा नेट असो किंवा JRF असो, आपल्याला ते ट्रॅक करूनच राहायचं आहे. आपल्याला उद्देश काय आहे, या व्हिडिओज पासून मी जे तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड करणार आहे त्यापासून तुम्ही नेट सुद्धा क्लिअर केलं पाहिजे. सिलेबस तर एकच आहे फ्रेंड्स, कन्सेप्ट तेच राहणार आहेत. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर कम्प्लीट ओव्हरव्ह्यू ऑफ पेपर फर्स्ट, दुसरा आहे स्ट्रॅटेजी, तिसरा आहे हाऊ टू स्टार्ट. 10 युनिट पेपर फर्स्टचे आणि 10 युनिट पेपर सेकंडचे. तर कॉमर्सला 10 युनिट आहेत म्हणून सांगायले आणि पेपर 1 ला तर 10 युनिट आहेतच. तर 10-10 युनिट दोन्हीचे आहेत. तर कुठून स्टार्ट करायचं, कसं स्टार्ट करायचं, हे प्रश्न तुमच्याकडे येत असतील. कुठली युनिट्स अगोदर वाचायचे, कुठल्या युनिट्सला किती वेळ द्यायचं आणि कुठल्या युनिट्ससाठी कसं प्रिपेअर करायचं आणि सुरुवात कुठून करायचं, कारण सिलेबस इतकं मोठा, इतकं लेंदी आहे, समुद्रासारखं विशाल ज्याला म्हणतात तितकं सिलेबस आहे. तर कसं स्टार्ट करायचं, कुठून स्टार्ट करायचं, हे पण आपण फर्स्ट स्ट्रॅटेजी आणि सेकंड स्ट्रॅटेजी म्हणून मी तुमच्यासाठी थोडे पॉइंट्स घेऊन आलेले आहे. हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत फ्रेंड्स. तर चला, सर्वात अगोदर पाहून घेऊया पेपर फर्स्ट मध्ये किती चॅप्टर आहेत. तर पेपर फर्स्ट मध्ये महाराष्ट्र सेटच्या पेपर फर्स्ट मध्ये जे की जनरल पेपर आहे त्यामध्ये 10 चॅप्टर आहेत, 10 युनिट आहेत. तर नेट मध्ये सुद्धा नेट JRF जे असते, UGC नेट आणि JRF, त्यामध्ये सुद्धा 10 युनिट असतात आणि ते 10 युनिट कोणते कोणते आहेत ते आपण पाहूयात. मी हे सांगण्याच्या मागे खूप जणांना माहित असेल फ्रेंड्स, पण काही विद्यार्थी असे पण येतील व्हिडिओ चॅनल वरती की ज्यांना माहित नसेल, त्यांच्यासाठी मी हे रिपीट करत आहे. तर पेपर फर्स्ट मध्ये टोटल 10 युनिट असतात. तर ते 10 युनिट कोणते कोणते आहेत ते आपण चला पाहून घेऊयात. तर आता फक्त आपण सिलेबसचे युनिट्स पाहूयात आणि लगेच थोड्या वेळानंतर आपण प्रत्येक एका युनिटला आणि त्या युनिटमध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याला लगेच थोडक्यामध्ये ब्रीफमध्ये डिस्कस करून घेऊयात फ्रेंड्स. तर चला पाहूयात पेपर फर्स्ट सिलेबस काय आहे. पेपर फर्स्ट सिलेबस, त्यामध्ये युनिट पहिला आहे टीचिंग ऍप्टिट्यूड, युनिट दुसरा आहे रिसर्च ऍप्टिट्यूड, तिसरा आहे RC रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, चौथा आहे कम्युनिकेशन, पाचवा आहे मॅथमॅटिकल रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड, सहावा आहे लॉजिकल रिझनिंग, सातवा आहे डाटा इंटरप्रिटेशन, आठवा आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT, नववा आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आणि 10वा आहे हायर एज्युकेशन सिस्टीम. तर असे आपल्याला टोटल 10 युनिट पेपर फर्स्ट मध्ये देण्यात आलेले आहेत फ्रेंड्स. तर चला आणखी एक वेळेस पाहून घेऊयात. टीचिंग ऍप्टिट्यूड, यामध्ये आपल्याला टीचिंगशी रिलेटेड जे काही आहे नॉलेज त्यावर आपल्याला अभ्यास करायचा असतं. दुसरा तर रिसर्च मध्ये आपल्याला रिसर्चच्या संबंधित आपल्याला अभ्यास करावा लागेल. रिसर्च काय आहे, रिसर्चचं कन्सेप्ट काय आहे, रिसर्चची मेथॉडॉलॉजीज काय आहेत, स्टेप्स काय आहेत, प्रोसेस काय आहेत, टाइप्स काय आहेत, हे सगळं आपल्याला रिसर्च मध्ये अभ्यास करावा लागेल. कॉम्प्रिहेन्शन मध्ये एक तुम्हाला RC दिलेली असते, म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये एक पॅराग्राफ दिलेला असतो, त्यामध्ये 5 प्रश्न विचारले जातात आणि त्या पॅराग्राफ मधून आपल्याला कॉम्प्रिहेन्स करून, म्हणजे तुमची समज कशी आहे, काहीतरी वाचल्यानंतर तुम्ही स्वतःला कसं अंडरस्टँड करून घेता, किती व्यवस्थित पद्धतीने अंडरस्टँड करून घेता आणि त्याच्या रिलेटेड तुम्ही त्याचे आन्सर्स कसं देता, हे ॲबिलिटी टेस्ट करण्यासाठी आपल्याला RC दिलेले असते. तर फ्रेंड्स, चौथा आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजेच आपल्याला मराठीतून आपण त्याला संप्रेषण असं म्हणतो, म्हणजेच दळणवळण पण त्याला आपण म्हटलं जातं, भावनांचं, विचाराचं, आपली माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जे काही मीडियम यूज करतो त्यालाच आपण कम्युनिकेशन म्हणतो. कम्युनिकेशन मध्ये फॉर्मल कम्युनिकेशन काय, इनफॉर्मल काय, ग्रुप कम्युनिकेशन काय, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल,
हे सगळे टाइप्स, कम्युनिकेशनचे टाइप्स विचारले जातात. मास मीडिया कम्युनिकेशन काय आहे, त्या कम्युनिकेशनला आणि टीचिंग ऍप्टिट्यूडला कंबाईन करून विचारलं जातं खूप वेळेस. तर क्लासरूम कम्युनिकेशन कसं असतं, तर कम्युनिकेशनला आणि आयसीटीला खूप वेळेस कंबाईन करून विचारले जातात. म्हणजेच आपल्यापर्यंत जे कुठली माहिती येत आहे सध्याला, त्यामध्ये आयसीटीचं खूप मोठं, म्हणजेच पूर्ण जरी म्हणला तरी चालेल की आयसीटी मुळे कम्युनिकेशन खूप सोप्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आयसीटी म्हणजेच जे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे. तर कम्युनिकेशन, टीचिंग ऍप्टिट्यूड आणि आयसीटी या तिघाला कंबाईन करून आपल्याला प्रश्न विचारले जातात फ्रेंड्स. तर जे बघा, आपल्याला अनालिटिकल थिंकिंग डेव्हलप करावं लागेल, त्यांच्या विचारासोबत आपले विचार जोडून आपल्याला अभ्यास करावा लागेल फ्रेंड्स. तर कम्युनिकेशन मध्ये आता आपण इंटरनेटवर इतकं टाइम स्पेंड करतो, सोशल मीडियावर आपण इतके ऍक्टिव्ह असतो. तर हे सोशल मीडिया काय आहे, तर एक कम्युनिकेट आपल्याला करण्याचे हे मीडियम्सच आहेत. तर मास मीडिया कम्युनिकेशन काय असतं, आपल्याला अभ्यास असतं ते कम्युनिकेशन मध्ये करावं लागतं. तर मॅथमॅटिकल रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड. आता मॅथमॅटिकल रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड यामध्ये तुमचं मॅथमॅटिक्स जे काही आहे, मॅथमॅटिकल तुमची केपेबिलिटीज, तुमचे ॲबिलिटीज टेस्ट केले जातात. त्यासाठी आपल्याला 1-2 पासून, म्हणजेच मी काय म्हणाले, पाडेपासून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, शेकडेवारी, सरासरी, त्यानंतर तुम्हाला सरळ व्याज, जे काही म्हणताल तुम्ही, ते सर्वच आपल्याला बेसिक पासून शिकायचं आहे. आणि मी उद्यापासूनच हे बेसिक मॅथ पूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवर स्टार्ट करणार आहे. आणि आपण अगोदर जर बेसिक मॅथ आपण समजून घेतलो, यापूर्वी आपण अभ्यास केलेला आहोत, फक्त आपल्याला रिव्हिजनची गरज आहे, आणि थोडंसं त्याला वेगळ्या पद्धतीने जर आपण शिकलो, तर एकदा आपलं बेसिक मॅथ कम्प्लीट झालं, तर मॅथमॅटिकल रिझनिंग मध्ये तेच आहे, काय आहे, ऍव्हरेज आहे, पर्सेंटेज आहे, फ्रॅक्शन आहे, हेच दिलेलं आहे फ्रेंड्स. तर मॅथमॅटिकल रिझनिंग आणि डीआय हे दोन, म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन, जे आपलं नेक्स्ट जे आहे डाटा इंटरप्रिटेशन 7वं युनिट, हे दोन्ही कंबाईन एकमेकासोबत आणि एकमेकाला घेऊन चालतात म्हणलं तरी चालतं. जर तुम्हाला डीआय यायचं असेल, डीआयचे 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील, तर तुम्हाला मॅथमॅटिक्स जे आहे, तुम्हाला मॅथ आलंच पाहिजे. तर मॅथ वरनं तुम्ही पर्सेंटेज शिकलात, ऍव्हरेज शिकलात, फ्रॅक्शन शिकलात, तर प्रॉफिट लॉस शिकलात, तर या सर्वाला रिलेटेड तुम्हाला डीआय वर प्रश्न असतील. आणि डीआय चे 5 प्रश्न आणि मॅथचे 5 प्रश्न, असे 10 प्रश्न आपल्या एक्झाम मध्ये खूप मोठा जे हिस्सा आहे आपल्या मार्क्सचा, ते कव्हर करत असतो. त्याच्यामुळे आपण अगोदर मॅथचं बेसिक कम्प्लीट करूया, आणि नंतर लगेच थोडंसं कॉन्फिडन्स आल्यानंतर आपण डीआय वर शिफ्ट होऊया. फ्रेंड्स, मी इथे तुम्हाला काही थेरॉटिकल बोलणार नाही. तुमच्यासोबत मी अभ्यास करते वेळेस जे काही लॉजिक वापरले, स्ट्रॅटेजी बनवले, ती स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर डीआय आणि मॅथ या दोन्हीचा अभ्यास आपण सोबत करणार आहोत. अगोदर मॅथचं बेसिक कम्प्लीट करूया. मी आपल्या भाषेमध्ये तुम्हाला, मला जसं समजलं तसंच मी तुम्हाला समजायचा प्रयत्न करेन फ्रेंड्स. समजलं तर खूपच चांगलं झालं. मग त्यानंतर आपल्याला एकदा कॉन्फिडन्स आला मॅथ बद्दल, तर लगेच आपण डीआय चे क्वेश्चन सॉल्व्ह करायला स्टार्ट करूया फ्रेंड्स. ओके. तर 6वं युनिट आहे लॉजिकल रिझनिंग. तर लॉजिकल रिझनिंग मध्ये फ्रेंड्स आपल्याला स्क्वेअर ऑफ अपोजिशन म्हणा, इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह वर क्वेश्चन्स नेहमी येतात, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह येतात. त्यासोबतच इंडियन लॉजिक वर खूप काही प्रश्न येत आहेत, आणि ते नवीन ऍड करण्यात आलेलं आहे लॉजिकल रिझनिंग मध्ये. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला लॉजिकल रिझनिंग मध्ये शिकायचं आहे फ्रेंड्स. त्यावर पण आपण ब्रीफ मध्ये पुढे डिस्कस करणार आहोत. आयसीटी, तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला जे काही आहे फ्रेंड्स, कम्प्युटरशी रिलेटेड तुम्हाला जितके काही क्वेश्चन्स आजपर्यंत तुम्ही कम्प्युटर बद्दल खूप काही जागी वाचला असाल, आतापर्यंत आपल्याला मागे खूप वेळेस आपण कम्युनिकेशन मध्ये, कम्प्युटर मध्ये आपल्याला अभ्यास झालेला आहे, आयसीटीचा आपल्याला अभ्यास आहे. तर कम्प्युटरशी रिलेटेड, इंटरनेटशी रिलेटेड, सध्याला डिजिटल जे काही आपलं एज्युकेशन चाललेलं आहे, तर एज्युकेशन मध्ये आयसीटी कशा पद्धतीने वापरण्यात येत आहे, या सर्वांबद्दल आपल्याला आयसीटी मध्ये अभ्यास करायचा आहे फ्रेंड्स. त्यामध्ये कम्प्युटरचे बेसिक इनपुट पासून, आउटपुट पासून, कम्प्युटरचे टाइप्स येऊन जातात, इव्हॉल्युशन्स येऊन जातात. त्या पद्धतीने आपल्याला हे ब्रीफ मध्ये आपल्याला याचा सुद्धा सिलेबस डिस्कस करायचा आहे. तर कम्प्युटर जे काही बेस्ड, टेक्नॉलॉजी बेस्ड जे काही क्वेश्चन्स आहेत, ते आपल्याला आयसीटी मध्ये अभ्यास करायचा आहे. तर युनिट आहे 9वा, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. तर पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंटल स्टडीज सगळ्याच एज्युकेशन मध्ये आता कंपल्सरी करण्यात आलेली आहे. सगळ्या डिग्री पासून, स्कूल पासून, हायर स्कूल मध्ये आपल्याला कंपल्सरी करण्यात आलेली आहे. तर 10वा युनिट आहे फ्रेंड्स हायर एज्युकेशन. तर हायर एज्युकेशन बद्दल आपल्याला सर्वांना माहिती असणं मस्ट आहे फ्रेंड, कारण आपण अकॅडमिकली आपण करिअर करायला चाललो. तर हायर एज्युकेशन मध्ये कुठली कुठली गोष्टी येतात, आणि हायर एज्युकेशनचं इव्हॉल्युशन कुठल्या पद्धतीने झालेलं आहे. तर न्यू एज्युकेशन पॉलिसी,
कोटा रिकमेंडेशन, न्यू एज्युकेशन पॉलिसी यामध्ये कुठले कुठले चेंजेस आलेले आहेत, कोणाकोणाच्या रिकमेंडेशन मधून हे पॉलिसीज तयार करण्यात आले, एज्युकेशन पॉलिसीचं सध्याचं स्टेटस काय आहे आणि हे एज्युकेशन पॉलिसीमध्ये कुठल्या वेळेस काय चेंजेस करण्यात आले, हे सर्व नॉलेज आपल्याला हायर एज्युकेशन मधून घ्यायचं आहे फ्रेंड्स. तर हे झाले आपले 10 युनिट. तर ब्रीफ मध्ये आपण टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये काय शिकणार आहोत, प्रत्येक एका चॅप्टर मधलं सिलेबस काय आहे ते पाहून घेऊया. तर टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये आपल्याला कन्सेप्ट शिकायचा आहे, ऑब्जेक्टिव्ह शिकायचे आहेत, लेवल शिकायचे आहेत. लेवल्स मध्ये मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, लर्नरची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, नंतर फॅक्टर कुठले कुठले टीचिंगवर अफेक्ट करतात, लर्नर आणि टीचर जेव्हा टीचिंग करत असतात किंवा लर्नर लर्निंग करत असतो त्यावेळेस त्याला कुठल्या गोष्टी डिस्टर्ब करतात आणि कुठल्या गोष्टी अफेक्ट करतात हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. मेथड ऑफ टीचिंग कुठले कुठले आहेत ते शिकायचं आहे आपल्याला. सोबत स्वयंप्रभा आणि मूक हे जे काही इनिशिएटिव्ह आता डिजिटल एज्युकेशन मध्ये घेण्यात आलेलं आहे ऑनलाईन लर्निंग साठी, तर ते काय आहे, कारण हे खूप महत्वाचं आहे. स्वयं आणि स्वयंप्रभा आणि मूक वर तुम्हाला नेहमी क्वेश्चन विचारलं जातं, कारण आता सध्याला जे आणखी आता कोरोनाच्या पॅन्डेमिकच्या नंतर तर पूर्ण एज्युकेशन सिस्टीमच पूर्णपणे चेंज झालेली आहे फ्रेंड्स. तर यामध्ये पूर्णपणे आता काय झालेलं आहे तर ऑनलाईन एज्युकेशनवर भर देण्यात येत आहे. आपल्याला थोड्या वर्षानंतर पूर्ण मला वाटतं की एज्युकेशन सिस्टीम पूर्णच ऑनलाईन होईल. तर या पद्धतीने आपल्याला आता सध्याला ऑनलाईन लर्निंग किंवा इंटरनेट टेक्नॉलॉजी काय रोल प्ले करत आहे टीचिंग ह्या क्षेत्रामध्ये, म्हणजे एज्युकेशन फील्डमध्ये किती महत्वाचा रोल प्ले करत आहे, या पद्धतीनं काय काय चेंजेस आहेत हे सर्व आपल्याला शिकण्यासाठी टीचिंग ऍप्टिट्यूडचा सिलेबस दिलेला आहे फ्रेंड्स. तर दुसरं आहे रिसर्च ऍप्टिट्यूड. तर रिसर्च मध्ये काय टाइप्स बघायचे आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत, पॉझिटिव्ह पोस्ट पॉझिटिव्ह काय असतं ते रिसर्च पाहायचं आहे. मेथड ऑफ टीचिंग मध्ये एक्सपेरिमेंटल, डिस्क्रिप्टिव्ह, हिस्टॉरिकल, क्वालिटेटिव्ह. तर एक्सपेरिमेंटल रिसर्चवर नेहमी प्रश्न येतो फ्रेंड्स. एक्सपेरिमेंटल आणि एक्सपोस्ट फॅक्टर रिसर्च असे दोन प्रकार असतात. त्यामध्ये आपल्याला नेहमी थोडंसं कन्फ्युजन असतं आणि त्याच्यावर नेहमीच क्वेश्चन विचारलं जातं. तर आपल्याला ते सुद्धा बघायचं आहे की टाइप्स काय आहेत आणि त्यामध्ये किती थिन लाईन काय डिफरन्सेस येतात ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ते सर्व आपण थोडक्यानं कम्प्लीट करणार आहोत फ्रेंड्स. फक्त तुम्ही चॅनलशी जुडून राहा. नंतर आहे क्वालिटेटिव्ह मेथड्स जे काही आहेत स्टेपचे रिसर्च. तर प्रत्येक नेट आणि सेटच्या परीक्षेमध्ये मी तुम्हाला सांगते फ्रेंड्स की स्टेप ऑफ रिसर्च दरवर्षी विचारलं जातं. जे स्टेप ऑफ रिसर्च जे आहे त्यामध्ये जितके काही स्टेप्स आहेत त्यानंतर त्या स्टेप मध्ये सॅम्पलिंग आलं, डाटा कलेक्शन आलं, तुम्हाला टाइप्स येतात, एरर्स येतात, हे सर्व आपल्याला स्टेप मध्ये तुम्हाला खूप वेळेस प्रोसेस विचारून घेतात. हे 4-5 तुम्हाला ऑप्शन दिले जातात आणि त्याला प्रोसेसनं लावा असे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर स्टेप्स ऑफ रिसर्च खूप महत्वाचा आहे आणि त्या स्टेप ऑफ रिसर्च मधले स्टेप सुद्धा स्वतःमध्ये खूप महत्वाचे आहेत फ्रेंड्स. तर थिसिस काय असतं, त्यानंतर तुम्हाला रिपोर्ट रायटिंग कसं असतं, रिसर्च मध्ये आयसीटीचं काय रोल आहे, हे सर्व आपल्याला शिकायचं आहे. सोबतच इथिक्स काय असतं ते आता सध्याला आपल्याला एक एक्झाम मध्ये क्वेश्चन आलं होतं, पल्गॅरिझम ज्याला म्हणतो आपण, दुसऱ्याचं जे रिसर्च आहे ते आपण जर चोरून वापरत असेल किंवा त्याला न विचारता वापरत असेल तर ते एक अनइथिकल असेल. तर काय इथिकल आहे, काय अनइथिकल आहे, हे सर्व आपल्याला रिसर्च मध्ये अभ्यास करायचं आहे फ्रेंड्स. तर तिसरं युनिट आहे कॉम्प्रिहेन्शन. तर तुम्हाला एक पॅसेज दिलेला असतं आणि त्यामधले तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले असतात. तुम्हाला हे युनिट 5 मार्क तुम्हाला देऊन जाते फ्रेंड जर तुम्ही त्यावर थोडंसं जर आता टाइम स्पेंड जर करत असाल, तुम्ही थोडं वेळ त्याला देत असाल, तर तुम्हाला एखादी पॅरेग्राफ वाचल्यानंतर तुम्ही किती व्यवस्थित पद्धतीने ते स्वतः समजून घेता, म्हणजे कॉम्प्रिहेन्शन किती व्यवस्थित तुम्ही करू शकता, त्याच्या बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन्स दिले असतात. आणि ते क्वेश्चन्स मध्ये कॉम्प्रिहेन्शन अगोदर आपल्याला रिडिंग मध्येच पॅसेज मध्येच ते उत्तर असायचं, आपण ते टिक करायचो, पण आता ते आपल्याला आपली अंडरस्टँडिंग विचारत आहेत. तर तुम्हाला या प्रश्नातून किंवा हे पॅरेग्राफ वाचल्यामुळे तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला काय समजलं, ऑथरनं यामध्ये त्यांचे काय परसेप्शन मांडलेलं आहे, अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात फ्रेंड्स. तर आरसीला पण आपण अधूनमधून 8-8 दिवसामध्ये आरसी आपण घेऊन मॉक टेस्ट मध्ये किंवा जेव्हा आपण टेस्ट घेऊ, मी तुम्हाला चॅनलवरती तुमच्या सोबत जेव्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करीन त्यावेळेस मी प्रिव्हियस इयर आरसी सुद्धा तुमच्यासोबत डिस्कस करीन. वेळ देऊन आरसीला सुद्धा व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपले प्रश्न याचे चुकणार नाहीत. तर चौथा आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे मिनिंग काय आहेत, टाइप्स काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, नंतर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मध्ये काय काय येतात, वर्बल काय, नॉर्मल वर्बल काय, तर हे सर्व गोष्टी आपल्याला शिकून घ्यायच्या आहेत फ्रेंड्स. तर वर्बल जे रिटन मध्ये असतं, ओरली असतं, आपण जे बोलतो किंवा जे लिहितो त्याला नसून काही असतात, आपले हावभाव असतात. तर हावभाव मध्ये काही प्रकार असतात. तर जे तुमचे एक्सप्रेशन्स असतात, फेशियल एक्सप्रेशन्स असतात, तुम्ही हँडशेक केला तर जे काही बॉडी लँग्वेज आहे तुमची,
तर हे सर्व जे गोष्टी आहेत ते आपण वर्बल आणि नॉन वर्बल मध्ये शिकतो फ्रेंड्स. तर क्लासरूम कम्युनिकेशन मी म्हणलं ना, बॅरियर्स काय असतात इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मध्ये, फीडबॅक काय असतं, मास मीडिया कम्युनिकेशन, सोसायटी, हे सर्वांशी जुळून आपलं कम्युनिकेशन हे चॅप्टर असतं आणि हे सर्व आपल्याला पाहायचं आहे फ्रेंड्स. तर 5वं युनिट आहे मॅथमॅटिकल रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड. मॅथमॅटिकल रिझनिंग मध्ये नंबर सिरीज, लेटर सिरीज. नंबर सिरीज मध्ये तुम्हाला जे आहेत नंबर्स 1 2 3 4 याशी जुळलेले न्यूमेरिकल असतील. लेटर मध्ये अल्फाबेटिकल जे काही आपले एबीसीडी असतील ते, आणि कोड्स आणि त्यांच्यातले रिलेशनशिप विचारले जातील. सोबतच मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूड मध्ये फ्रॅक्शन, टाइम, डिस्टन्स, रेशिओ, प्रोपोर्शन, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, इंटरेस्ट अँड डिस्काउंटिंग, ऍव्हरेज, मी तुम्हाला उत्तर, प्रमाण, प्रोपोर्शन, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, नंतर हे ऍव्हरेज, सरळ ऍव्हरेजला काय म्हणतात, सरासरी, हे सर्व गोष्टी आपण मॅथमॅटिकल रिझनिंग मध्ये शिकणार आहोत फ्रेंड्स. आणि त्याचे लगेच व्हिडिओ मी छोटे व्हिडिओज पूर्ण मी तुम्हाला सांगेल फ्रेंड्स. तसं मी ठरवत आहे ह्या सर्व युनिटचे मी तुमच्या पुढे एक व्हिडिओ मध्येच क्रॅश कोर्स अगोदर घेऊन यावं, म्हणजे ऍज अ होल आपण जेव्हा आपण स्टडी करू त्यानंतर आपण त्याला नंतर एक पॉइंट्सला, एक कन्सेप्टला समजून घेऊया. तर त्यापूर्वी मी तुमच्यासोबत प्रत्येक एका युनिटचं पूर्ण क्रॅश कोर्स घेऊन येणार आहे फ्रेंड्स. तर मॅथमॅटिकल रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड, तर त्यामध्ये टाइप्स ऑफ रिझनिंग, नंबर सिरीज, लेटर सिरीज या सर्वांचे कन्सेप्ट, म्हणजे थोडक्यात कन्सेप्ट आणि त्यांच्यावरचे एक दोन प्रश्न, असं मी क्रॅश कोर्स घेऊन येणार आहे प्रत्येक युनिटचं. त्यामध्ये टीचिंग असू दे, रिसर्च असू दे, टीचिंगचे सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट, रिसर्चचे, कम्युनिकेशनचे, आयसीटीचे, मॅथमॅटिक्सचे, नंतर लॉजिकल रिझनिंगचे, ह्या सर्वांचे मी तुमच्यासाठी क्रॅश कोर्स घेऊन येणार आहे फ्रेंड्स. त्यामध्ये काय जे महत्वाचं आहे ते अगोदर आपण एकदा ओव्हरव्ह्यू, ऍज अ ओव्हरव्ह्यू क्रॅश कोर्स म्हणून एका व्हिडिओमध्ये पाहूयात आणि त्यानंतर कन्सेप्टला स्टार्ट करूयात आणि अभ्यास करूयात फ्रेंड्स. युनिट नंबर 6, तर लॉजिकल रिझनिंग. तर लॉजिकल रिझनिंग मध्ये आपल्याला आर्ग्युमेंट्स बघायचे आहेत, कुठले मूड्स आणि फिगर्स, फॉर्मल, इनफॉर्मल, फॅलेसीज बघायचं आहे. सोबतच स्क्वेअर ऑफ अपोजिशन खूप महत्वाचं आहे, नेहमी एक्झाम मध्ये येतं. आता ह्या वर्षी नेटच्या एक्झाम मध्ये आलेलं नव्हतं, पण ते त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ते कन्सेप्ट आहे, त्यावर प्रश्न विचारले जातात. 1-2 तर प्रश्न असतातच फ्रेंड्स. तर इव्हॉल्युएशन कसं असतं, वेन डायग्राम, अनालॉजीज, सोबत इंडियन लॉजिक मध्ये आपल्याला परमानाच काय आहे, नंतर परमाना, प्रत्यक्षा, अनुमाना, हे सर्व आपण स्टडी करणार आहोत आणि त्याचे स्ट्रक्चर सुद्धा आपण स्टडी करणार आहोत. तर युनिट 7, डाटा इंटरप्रिटेशन. तर डाटा इंटरप्रिटेशन मध्ये आपल्याला ग्राफिकली काही डायग्राम्स दिलेले असतात, त्यामध्ये बार असू दे, चार्ट असू दे, हिस्टोग्राम असू शकतं, पाय चार्ट असू शकतं, टेबल असू शकतं. तर आता सध्याला तर आपल्याला बार डायग्राम जास्त विचारले जातात फ्रेंड्स, आणि त्यामध्ये जे इन्कम एक्सपेंडिचरचं कन्सेप्ट आहे नेटमध्ये जास्त विचारलं जातं, आणि ह्याप्रमाणे आपल्याला इकडे सुद्धा अशा पद्धतीने ग्राफिकल काही रिप्रेझेंटेशन दिलेले असतात आणि त्याच्यावर डेटा दिलेले असतात. त्या डेटाला आपल्याला अनालाइज करून ते जे काही प्रश्न विचारत आहेत त्याला आपण पाहून आपलं जे मॅथमॅटिकल, आपले जे रिझनिंग आहे, लॉजिक आहे, मॅथचे जे कन्सेप्ट आहेत त्यासोबत ऍड करून आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची असतात फ्रेंड्स. तर त्यासाठी आपल्याला मॅथ येणं खूप महत्वाचं आहे. आणि मॅथ आपण 0 पासून म्हणाले ना फ्रेंड्स, मी 1 2 3 4 पासून, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार पासून आपण पूर्ण सुरुवात पासून आपण पाडेपाठ करण्यापासून आपण मॅथला शिकणार आहोत. कारण मॅथ शिकण्याच्या मागे कारण हेच आहे फ्रेंड्स, की मॅथ म्हणजे 5-5 क्वेश्चन जे की 20 मार्काचे आहेत, ते आपल्याला खूप मोठं वाटा घेतात आपल्या एक्झाम मधला पोर्शन, खूप मोठा पोर्शन कव्हर करतात फ्रेंड्स. त्यासाठी आपल्याला डीआय आणि मॅथ सोडायचं नाही, बिलकुल सोडायचं नाही आणि सोडून जायचंच नाही, आपल्याला ते कम्प्लीट करायचंच आहे. आणि एखादी विषय राहिला असता तर मी म्हणले असते की जर मॅथ जमत नसेल तर राहू द्या म्हणून, पण नाही फ्रेंड्स, आपल्याला करायचं आहे. बेसिक पासून करूयात, आपण समजून घेऊन करूयात, डीआय आणि मॅथ सोबत करूयात आणि आपले 20 मार्क आपण पक्के करूयात. तर युनिट 8 आहे फ्रेंड्स, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं आयसीटीचं यूज काय आहे सध्याला, त्यामध्ये जनरल ॲब्रिव्हिएशन विचारले जातात. म्हणजे आपल्याला आता आयसीटी आहे तर त्याचं फुल फॉर्म काय आहे, तर आयसीटीचं फुल फॉर्म इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे. त्याच पद्धतीने आता जे ट्राय विचारलं होतं अशा पद्धतीने तुम्हाला फुल फॉर्म विचारले जातात. बेसिक काय आहे, बेसिक ऑफ इंटरनेट. तर इंटरनेटशी जुडलेले जे काही टर्मिनॉलॉजीज आहेत ते तुम्हाला आयसीटी मध्ये विचारले जाते फ्रेंड्स. तर आयसीटीचे यूज कसं आहे एज्युकेशन मध्ये, आता आयसीटी कशा पद्धतीनं हायर एज्युकेशनला सपोर्ट करत आहे, इनिशिएटिव्ह काय काय आहेत डिजिटली, ते आपल्याला आयसीटी मध्ये अभ्यास करायचा आहे फ्रेंड. तर सायक्रोनोमस अँड असायक्रोनोमस मीडियाज काय असतात, लर्निंग, ई लर्निंग काय असतं, ई कॉमर्स काय असतं, नंतर
ICT मध्ये आपल्याला पुन्हा NDL वगैरे विचारले जातात, म्हणजे नॅशनल डिजिटल लायब्ररी विचारले जातात, ते डिपॉझिटरी विचारले जातात, शोधगंगा काय आहे, शोध सिंधू काय आहे, इन्फ्लिबेट नेट काय आहे, त्यासोबत जे काही ICT चे टूल्स काय काय आहेत, काय काय योजना आलेल्या आहेत, उडान काय आहे, अशा पद्धतीने जे काही आहे ICT शी जोडलेलं, म्हणजेच त्याचा ICTचा सपोर्ट किंवा ICTचा कशा पद्धतीने वापर होत आहे हे आपल्याला इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये शिकायचं आहे. नेक्स्ट युनिट आहे 9वा, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. तर पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटशी जुडलेले जे काही माहिती आहे ते आपल्याला अभ्यासून जायचं आहे फ्रेंड्स. त्यामध्ये डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट जे मिलेनियम डेव्हलपमेंट आहे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे ते काय आहे, त्याचे गोल्स काय आहेत, ते मिलेनियम डेव्हलपमेंट मध्ये 2002 पासून 2015 पर्यंत जे काही गोल्स होते, जे काही 8 गोल्स होते, ते 8 गोल्स कोणते कोणते आहेत. खूप वेळेस आपल्याला ते गोल्स विचारले जातात, किती गोल्स आहेत ते विचारले जातात फ्रेंड्स. सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला 17 गोल्स दिलेले आहेत, तर ते 17 गोल्स कोणते कोणते आहेत ते तुम्हाला विचारले जातात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला नंतर इकोसिस्टीम काय आहे, सिस्टीम काय आहे, चॅप्टर्सचे तुम्हाला ग्लोबली, लोकली, रिलिजन्स, पॉप्युलेशन, एन्व्हायरमेंटशी जुडलेले ह्युमन आणि एन्व्हायरमेंटचे इंटरॅक्शन्स होत असताना अँथ्रोपोजेनिक जे काही आहे ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे एन्व्हायरमेंटवर परिणाम करणारे माणसाचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत, लॉजिकल, ग्लोबल, रिजनल जे काही आहेत, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, पोल्युशन बद्दल याबद्दल अभ्यास, नंतर जे काही हजार्डियस इलेक्ट्रॉनिक क्लायमेट चेंज जे आहेत, हजार्ड होतात, पॉलिटिकल डायमेन्शन, इम्पॅक्ट जसं होतं पॉप्युलेशनवर, हे सर्व आपल्याला पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट मध्ये बघायचं आहे फ्रेंड. पॉलिसीज आहेत एन्व्हायरमेंट साठी, जे काही इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे आपल्या एन्व्हायरमेंटला सुरक्षित ठेवण्यासाठी, तर ते काय काय आहे आपण पीपल अँड डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या विषयामध्ये अभ्यास करतो. युनिट नंबर 10वा, हायर एज्युकेशन सिस्टीम. तर आपण अकॅडमिकली आपण पुढे चालून प्रोफेसर्स वगैरे होणार आहोत फ्रेंड्स, आपण टीचर वगैरे होणार आहोत, तर आपल्याला हायर एज्युकेशन बद्दल माहिती असायला पाहिजे. तर जे आपलं इव्हॉल्युशन कसं झालेलं आहे, अँशियंट इंडिया पासून धरून वैदिक एज्युकेशन काय होतं, बुद्धिस्ट एज्युकेशन काय होतं, वेदास कसे होते, ऋग्वेदा, सामवेदा, अथर्ववेदा आणि यजुर्वेदा असे आपले टाइप्स विचारले जातात. नेटच्या एक्झाम मध्ये यावर्षी आयुर्वेद हे कुठल्या वेदामध्ये इंट्रोड्यूस झालेलं आहे असे प्रश्न विचारले जातात. सोबत तुम्हाला एज्युकेशनल इन्स्टिट्यूट कुठले कुठले आहेत, गुरुकुल बद्दल तुम्हाला ब्रह्मपुरी काय असतं, नालंदा एज्युकेशन, तक्षशिला एज्युकेशन बद्दल विचारलं, त्यासोबत इव्हॉल्युशन विचारले जातात, पास्ट काय होतं, इंडिपेंडन्सच्या अगोदर आपण स्वातंत्र्य होण्यापूर्वी काय होतं आपलं एज्युकेशन सिस्टीम, त्यानंतर काय काय चेंजेस आले, कधी कधी चेंजेस आले, नंतर जे एज्युकेशन मध्ये पॉलिसीज आले, नॅशनल एज्युकेशन कमिशन आले, कोठारी कमिशन आले, शिक्षा नीती आली, तुम्ही आता समजू शकता. तर हे जे एज्युकेशनशी रिलेटेड गोष्टी आहेत, सोबतच ICTचे एज्युकेशन मध्ये कसं वापर होत चाललेला आहे, हे सर्व आपण कशामध्ये शिकणार आहोत फ्रेंड्स, हायर एज्युकेशन आणि सिस्टीम मध्ये. तर हे झाले आपले 10 युनिट फ्रेंड्स. आपण आतापर्यंत 10 चॅप्टर आपले 10 युनिट पेपर फर्स्टचे पाहिलो आणि त्याचं ब्रीफ मध्ये जे काही सिलेबस होतं ते डिस्कस केलं फ्रेंड्स. तर आता पाहूयात की आता हे सिलेबस कसं कम्प्लीट करायचं. तर आपल्याला पूर्णच वाचत बसायचं नाही फ्रेंड्स, मी जे फॉलो केले होते मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे. आपल्याला पूर्ण सिलेबस अभ्यास करायचं नाही किंवा त्यांनी जे जे सांगितले ते आपल्याला अभ्यास करायचं नाही. आपल्याला 80-20 प्रिन्सिपलचं इथं वापर करायचा आहे फ्रेंड्स. कारण जे 20% असं सिलेबस असतं ते 80% म्हणजेच 80 जास्तीत जास्त वेळ परीक्षामध्ये विचारलं जातं फ्रेंड्स. तर आता जसं टीचिंगचे लेवल्स आहेत, जे 3 लेवल आहेत, त्या 3 लेवलवर प्रश्न येतच आपल्याला. क्लासरूम कम्युनिकेशनवर प्रश्न असतो, जे टाइप्स आहे फॉर्मल इन्फॉर्मलवर प्रश्न असतो, स्क्वेअर ऑफ ऑपोजिशनवर आपल्याला प्रश्न विचारले जातात, रिसर्च मध्ये स्टेप्स जे असतात त्याच्यावर, सॅम्पलिंग आणि डाटा कलेक्शनवर हे जे प्रश्न विचारले जातात, जे की रिपीटेड क्वेश्चन्स असतात, नेहमी एक्झाम मध्ये विचारले जातात. कारण 20% असे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे असतात, जे कन्सेप्ट असतात ते रिपीटेडली एक्झाम मध्ये विचारले जातात. आपल्याला ते फॉलो करायचं आहे. म्हणजेच अगोदर आपल्याला पूर्ण सिलेबस बघून घ्यायचा आहे, ओव्हरव्ह्यू बघायचा आहे. सिलेबस पाहून घेऊन आपल्याला आयडिया आली की ते सिलेबस कशा पद्धतीचा आहे, त्यातून इम्पॉर्टंट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये जे क्वेश्चन्स रिपीटेडली, जे कन्सेप्ट रिपीटेडली विचारले गेलेले आहेत, आपल्याला तेच पुन्हा पुन्हा अभ्यास करायचा आहे फ्रेंड्स. तर 80-20 रूल्स आपल्याला वापरायचा आहे, म्हणजे इम्पॉर्टंट जे आहेत ते करायचं आहे. स्टार्ट करायचं आहे आपल्याला इझी वन पासून. म्हणजे
आपलं आता सध्याला अभ्यासासोबत तितकं कनेक्टिव्हिटी राहत नाही फ्रेंड्स, कारण आपण ॲज अ स्टुडंट म्हणून स्टुडंट लाईफ तर जगत नाही, सध्याला खूप काही जबाबदारी आहेत. तर अगोदर जे आपले टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, रिसर्च आहे, जे आपल्याला समजते, याच्यापूर्वी आपण वाचलोत, कम्युनिकेशन आहे, आयसीटी आहे, कम्प्युटर जे आहे, आपण अशा पद्धतीनं अशा चॅप्टरला अगोदर चूज करायचे, अशी युनिट उचलायचं की त्यामध्ये आपण इझीला अगोदर कम्प्लीट करायचं, म्हणजे स्टार्ट फ्रॉम इझी वन. नंतर ऑल थेरी सब्जेक्ट, म्हणजे जे थेरीचे सब्जेक्ट आहेत त्याला जास्त डोकं लावत बसायची जिथं गरज नाही, कारण आपण एकदा अभ्यासाला स्टार्ट केलं फ्रेंड्स तर काय होणार की आपलं फ्लो तयार होणार आणि त्या फ्लो मध्ये आपल्याला कॉन्फिडन्स येतं, खूप काही नॉलेज भेटल्यासारखं वाटतं, खूप काही अभ्यास झाल्यासारखं वाटतं आणि हे मोटिवेशन आणि हेच जे कॉन्फिडन्स आहे ते आपल्याला जे हार्ड सब्जेक्ट आहे, डिफिकल्ट सब्जेक्ट आहे ते लीड करण्याला मदत करतात फ्रेंड्स. मग त्यानंतर आपण त्याच्यानंतर डीआय आणि मॅथला टच करायचं आणि त्यानंतर जे आरसी आहे, लॉजिकल रिझनिंग आहे, हायर एज्युकेशन आहे आणि पीपल अँड एन्व्हायरमेंट आहे, हे असे सब्जेक्ट जे आपल्या इंटरेस्टच्या बाहेरचे आहेत, यापूर्वी आपण वाचलो नाहीत किंवा आपल्याला त्यावर थोडंसं समजून घ्यायला आणि ते लक्षात ठेवायला वेळ लागेल, असे चॅप्टर्स आपण नंतर घ्यायचं फ्रेंड्स. तर सर्वात अगोदर काय करायचं, होल टू पार्ट, म्हणजे अगोदर काय करायचं, सगळे चॅप्टरचं एकदा सिलेबस पूर्ण वाचून काढायचं. ते समजो न समजो, एक पुस्तक किंवा तुमच्याकडे जे काही मटेरियल आहे एकदा पूर्ण, मी क्रॅश कोर्स सुद्धा तुमच्यासाठी आणणार आहे, टीचिंगवर पूर्ण क्रॅश कोर्स एकदा बघून घ्या, कम्युनिकेशनवर पूर्ण एक क्रॅश कोर्स बघून घ्या, आयसीटी वरचं, रिसर्च वरचं, आरसी वरचं पूर्ण क्रॅश कोर्स एकदा होल मध्ये तुम्ही अभ्यास केलो तर त्याला पार्ट मध्ये नंतर त्यामधले महत्वाचे काय आहेत ते टॉपिक्सला नंतर डिटेलमध्ये अभ्यास करायचं. तर टीचिंग एकदा पूर्ण महिना किंवा 1 महिना घ्या आणि 15 दिवस घ्या आणि 15 दिवस किंवा महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण टीचिंग वाचून काढा, कम्युनिकेशन वाचून काढा, आयसीटी आणि रिसर्च आणि आरसी, आरसी म्हणजेच रीडिंग कॉम्प्रेशन, असे 5 जर चॅप्टर तुम्ही पूर्ण सिलेबस थ्रू एकदा गेलात तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि ते कॉन्फिडन्स तुमच्या दुसऱ्या डिफिकल्ट सब्जेक्टला अभ्यास करते वेळेस खूप कामाला येईल. म्हणजे हे 5 एकदा तुम्ही कंप्लीट केलात तर तुमचं 50% सिलेबस कंप्लीट झाल्यासारखं वाटेल आणि 50% तुम्हाला सिलेबस आता माहिती आहे आणि त्याचं नॉलेज आहे. हे तुम्हाला जेव्हा कॉन्फिडन्स येईल ना फ्रेंड्स, तुम्ही इझिली जे काही दुसरे जे फ्लो निर्माण झाल्यानंतर इझिली तुम्ही दुसरे सब्जेक्ट पण त्याच मोटिवेशन सोबत कंप्लीट करून घेतात. म्हणून हे 5 सब्जेक्ट अगोदर पूर्ण एकदा गो थ्रू करा, पूर्ण सिलेबस मधनं पूर्ण वाचून काढा. वाटायला लागतं तेव्हा आपण स्टार्ट करायचं मग डीआय आणि मॅथ. त्यामध्ये फ्रॅक्शन, प्रपोर्शन, पर्सेंटेज, इंटरेस्ट अँड डिस्टन्स, डिस्काउंट, ऍव्हरेज, प्रॉफिट लॉस, हे जे सब्जेक्ट आहेत त्यांना आतापासूनच हळूहळू करून आपण त्यामध्येही परफेक्शन घेऊन ते पण सिलेबस कंप्लीट करतो, आपल्याला ते पण बेसिक अंडरस्टँडिंग घेऊन जातं, त्यावेळेस आपण डीआय ला स्टार्ट करायचं आणि डीआय चा अभ्यास स्टार्ट करायचा फ्रेंड्स. तर दुसरी स्ट्रॅटेजी आहे स्टार्ट फ्रॉम झिरो. तर आता आपल्याला यापूर्वी आपल्या डोक्यात जे काही नॉलेज आहे ते नॉलेज बाजूला करून आपल्याला एक्झाम ओरिएंटेड नॉलेज घेण्याची गरज आहे फ्रेंड्स. कन्सेप्टला, बेसिकला व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे. आपल्याला कोणीच या ठिकाणी येऊन म्हणणार नाही की तू जे या ठिकाणी चुकत आहे किंवा तुला हे करावं लागेल, ते आपण आपल्या स्वतःला विचारायचं आहे फ्रेंड्स. आणि आपल्याला शिक्षणाला कुठलंही वय नसते शिकायला असं म्हणतात, तर झिरो पासून जरी सुरुवात करावं लागत असेल तर आपण करूयात आणि तसं पॉझिटिव्ह राहून आपण आपल्या ह्या अभ्यासाची सुरुवात करूयात फ्रेंड्स. तर पहिलं आहे स्टार्ट फ्रॉम झिरो, दुसरं आहे लर्निंग ऍटिट्यूड तर ठेवलंच पाहिजे. साठी कधीच वेळ आणि वय पाहिली जात नाही, तर लर्निंग ऍटिट्यूड ठेवावं लागेल आणि नॉलेज साठी आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे. फक्त एक्झाम पास करण्यापुरती आपलं इतकं नॅरो माइंडेड न ठेवता आपल्याला ब्रॉड माइंडेड आणि मोठी विचार ठेवायचा आहे आणि नॉलेज घ्यायचं आहे आपल्याला. या परीक्षेपासून जेव्हा आपण नॉलेज घेऊ तर त्यावेळेस तर आपल्याला नॉलेज आल्यानंतर कन्सेप्ट जेव्हा आपल्याला क्लिअर असतील, समजतील, तर आपण एक्झाम तर कसेही क्रॅक करूच फ्रेंड्स. तर तिसरं आहे सेट अ गोल. अगोदर काय करा, सेट करा गोल. तुमचे गोल काय आहे ते तुम्ही आता तुमचं 6 महिन्यानंतर 6 महिन्यातलं गोल आहे, तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची आहे, जेआरएफ घ्यायचा आहे, नेट घ्यायचा आहे, सेट घ्यायचा आहे, सेट क्लिअर करायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही सेट हे तुम्ही केलं तुमचं गोल. त्यानंतर तुम्ही त्याला मंथली, विकली आणि डेली मध्ये डिवाइड करा. या मंथ मध्ये इतके चॅप्टर वाचायचं आहे, या वीक मध्ये हे चॅप्टर कम्प्लीट करायचं आहे आणि आज म्हणजे या चॅप्टरचं हे पॉइंट किंवा हे टॉपिक आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्लॅन करा आणि सर्वात महत्त्वाचं नोट्स तयार करा तुमच्या स्वतःचे, कारण सिलेबस इतकं फार मोठा आहे फ्रेंड्स. त्यामध्ये तुम्हाला खूप काही माहिती असेल, काही गोष्टी समजून इझिली जातात आणि काही गोष्टी समजायला पण वेळ लागतो आणि आठवण ठेवायला पण वेळ लागतो आणि लवकर विसरून पण जातात. अशी जी गोष्टी आहेत त्याला अनालाइज करा आणि त्याचे नोट्स बनवा आणि तुम्हाला अभ्यास दररोज करायचा आहे, कन्सिस्टन्सी तुमच्या अभ्यासामध्ये ठेवायची आहे तुम्हाला.
जर तुम्ही कन्सिस्टन्स नसाल फ्रेंड्स, तर तुम्ही अभ्यास जे आज अभ्यास करायलो त्याचं सुद्धा थोड्या दिवसानं यूज राहणार नाही. जर तुम्ही रिव्हिजन करत नसाल, अभ्यास करत नसाल, जर तुम्ही कन्सिस्टन्सी जर तुमच्या रुटीन मध्ये जर नसेल ना फ्रेंड्स, तर तुम्हाला ते कॉन्फिडन्स येत नाही की तुम्ही अभ्यास करायलो, तुमच्या अभ्यासासोबत तुमच्या कामासोबत तुम्ही प्रामाणिक आहोत हे तुमच्यात ते कॉन्फिडन्स येत नाही. म्हणून तुम्ही कन्सिस्टन्सी सेव्ह ठेवा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. त्यावर तुम्हाला काय समजेल म्हणजे काय महत्वाचे आहेत, कुठले क्वेश्चन्स महत्वाचे आहेत आणि रिपीटेड आहेत आणि कुठल्या पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातात हे तुम्हाला समजून जाईल. तर ह्या सर्वांवर आपण नंतरही डिस्कस करणार आहोत. तर आता बघा, लर्न द कन्सेप्ट म्हणजे कन्सेप्ट आणि बेसिक शिका. कुठल्याही गोष्टीची हिस्ट्री काय आहे, त्याची बेसिक काय आहे आणि त्याचा कन्सेप्ट काय आहे, कन्सेप्टवर काम करा. त्याला कसे विचारू देत मग परीक्षेमध्ये, एका कन्सेप्टला वेगवेगळ्या 100 पद्धतीने विचारू शकतात. तर कन्सेप्ट आपल्याला खूप वेळेस वर्डिंग विसरून जातं, पण ते कन्सेप्ट आपल्याला आठवण राहतं. एक वेळेस जेव्हा आपण प्रश्न वाचतो तेव्हा प्रश्न समजत नाही, पण त्यातलं जे एखादी लाईन आहे, एखादी वर्ड आहे, त्यावरून पूर्ण कन्सेप्ट आपल्याला क्लिक होतं, कन्सेप्ट आपल्याला रिकॉल होतं आणि कन्सेप्ट वरूनच आपण आन्सर देतो. म्हणून कन्सेप्टला घेऊन अभ्यास करा. आणि दुसरं आहे मोस्ट इम्पॉर्टंट रिव्हिजन. तुम्ही कितीही वाचलात तर जर तुम्ही रिव्हिजन करत नसाल तर त्याचं काहीच अर्थ नाही फ्रेंड्स. जर तुम्ही रिव्हिजन, कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्याचं एक आणि एकमेव पर्याय आहे, एकच सोल्युशन आहे म्हणजे रिव्हिजन. तुम्ही काय वाचत आहोत ते तुम्हाला समजावं आणि ते तुम्हाला परीक्षेपर्यंत आठवण राहण्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल. तुम्ही अभ्यास कमी करा, पण तुम्ही जे वाचलात त्याला रिव्हिजन करा. कारण जर तुम्ही रिव्हिजन नाही केलं तर तुम्ही काय वाचलात ते सुद्धा तुमचं वाया जाईल, तितकी मेहनत सुद्धा तुमची वाया जाईल. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने माझ्याकडून तुमच्यासाठी आज हे पेपर फर्स्टचं सिलेबस होतं. सोबतच तुम्हाला मी छोटेसे आणखी एक मोटिवेशन साठी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला खूप काही आता इतकं माहित झाले, पेपर फर्स्टचं सिलेबस माहित झालेला आहे, कशा पद्धतीचं आहे माहिती झालेलं आहे, स्ट्रॅटेजी काय काय राहणार आहे ते माहिती झाले. पण फ्रेंड्स, खूप काही गोष्टी माहित असून सुद्धा जर तुम्ही ते ऍक्शन मध्ये उतरत नसाल, इम्प्लिमेंटेशन तुमच्याकडून होत नसेल, तर इम्प्लिमेंट करत नसाल, तर त्या कुठल्याही विचाराचं, प्लॅनिंगचं, स्ट्रॅटेजीचं काहीच अर्थ बनत नाही. तर नोईंग इज नॉट इनफ, यू मस्ट टेक ऍक्शन. तर तुम्हाला ऍक्शन घेतलंच पाहिजे. आज, आत्ता, या क्षणापासून तुम्हाला अभ्यासाला लागावं लागेल. टेक ऍक्शन नाव. म्हणजे कायझन काय म्हणतो आपण कॉमर्स मध्ये वाचतो ना, कायझन म्हणजे तुम्हाला गुड फॉर अ चेंज, दररोज थोडं थोड्याने चेंज व्हा, म्हणजे बेटर दररोज 1% बेटर स्वतःला बनवण्यासाठी प्रयत्न करत राहा. दररोजचं 1% जरी तुम्ही घेतलात तर 365 दिवसात 365% होईल असं म्हटलं जातं. तर कायझन मध्ये तुम्हाला स्मॉल स्टेप, स्मॉल पार्ट मध्ये तुम्हाला डिव्हिजन, तुमचं काम वर्क, जे काही वर्कलोड आहे त्याला डिवाइड करून छोट्या ऍक्शन्स मधून तुम्हाला ते पूर्ण जे काही काम आहे ते पूर्ण करायचं सांगितलं जातं. तर डोंट प्रोकास्टिनेट म्हणजे उद्यावर ते लोटत जाऊ नका. आजपासूनच स्मॉल स्टेप घ्या. आजचे स्मॉल एफर्ट्स उद्याला तुम्हाला बिग रिझल्ट देईल. तर कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट हे महत्वाचं आहे. कायझनचं फॉर्म्युलाच आहे कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट झालं पाहिजे. फोकस राहा. तुमचे विकनेसेस, तुमचे स्ट्रेंथ काय आहेत ओळखा. कुठले सब्जेक्ट तुम्हाला इझी जातात, कुठले सब्जेक्ट हार्ड जातात ते ओळखा. इझी सब्जेक्टला आणखी पक्क करायचा प्रयत्न करा आणि जे वीक आहेत त्यांना थोडंसं जास्त वेळ देऊन डीपली स्टडी करायचा प्रयत्न करा. नंतर पॉझिटिव्ह राहणं खूप महत्वाचं आहे आणि स्वतःमध्ये विश्वास ठेवणं, स्वतःमध्ये बिलीफ ठेवणं खूप महत्वाचं आहे. बिलीव्ह इन युअर सेल्फ आणि पॉझिटिव्ह राहणं. तुम्ही हे एक्झाम क्रॅक करू शकता, तुम्ही तुमचं आयुष्य घडवू शकता आणि तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे. हे जेव्हा तुम्हाला समजतं, खूप काही गोष्टी येतील, अडथळे येतील, खूप काही पद्धतीने त्रास होईल, पण त्या सगळ्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह न होता स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, आपल्या देवावर विश्वास ठेवायचा आहे, आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा आहे आणि पुढे चालायचं आहे फ्रेंड्स. तर अशा पद्धतीने जर तुम्ही 6 महिन्याचा जर फोकस देत असाल तर तुम्ही आयुष्याचे 5 वर्ष पुढे जाताल. तर फ्रेंड्स, तुम्ही आतापासूनच कामाला लागा, आतापासूनच अभ्यासाची तयारी करा. काही तुमचे दुसरे गोष्टी असतील त्याला 6 महिन्यासाठी बाजूला ठेवून पूर्ण फोकस, तुमचं पूर्ण डेडिकेशन एक्झामवर द्या आणि मनापासून एक्झामसाठी तयारी एकदा करून बघा. तर फ्रेंड्स, थँक्यू. हे होतं माझ्याकडून पेपर फर्स्टचं पूर्ण कंप्लीट सिलेबस आणि ओव्हरव्ह्यू. तुमच्यासोबत मी लगेच जुडीन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.